डोंबिवली येथे घराच्या खाली बोलावून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। घराच्या खाली बोलावून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडून हत्या झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड येथे घडली। मारेकरी हत्या करून पसार झाले असून हत्या पार्क केलेल्या गाड्या बाजूला घेरण्यावरून झालेल्या वादातून झाली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांना दिली गेली। परंतु प्रत्यक्षदर्शीवरून गोपाळ शेट्टी याने मात्र ही हत्या जमिनीच्या वादातून पूर्वनियोजनरित्या झाली असावी असा संशय व्यक्त केला आहे। विक्रांत उर्फ बाळू केने असे या मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे। डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात विक्रांत केने याची कार आणि भगत यांचा डंपर समोरासमोर उभे होते। मात्र पहिली गाडी कोण बाजूला करणार यावरून हा दोघात जोरदार वाद सुरू झाला। अखेर संतापलेल्या भगतने त्याच्याकडील पिस्तूलने विक्रांतवर गोळी झाडली। पोटात गोळी लागताच विक्रांत जमिनीवर पडला। मारेकरी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी विजयसिंग पवार यांनी दिली आहे। तो त्याची गाडी काढत असताना समोर काही लोकांचं काम चालू होतं। तिथं तो JCB आडवा होता। त्याने ते JCB काढायला सांगितलं। त्यावेळेस त्या आरोपितांची आणि त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि त्यावेळेस नंतर त्याला बोलवण्यात आलं आणि त्याच्यावर फायरिंग झाली आणि त्याच्यात विक्रांत केने जो तरुण आहे त्याचा आरोपी कोण आहेत? आरोपींची नावं आम्हाला माहिती झालेली आहे। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांची सुद्धा माहिती मिळालेली आहे। आता TV समोर सांगण्यात त्याच्यात कुठलाही वाद नाही, जमिनीचा वाद नाही किंवा काही। फक्त तो JCB त्यांनी घराच्या कामासाठी आणलेला होता आरोपितांनी। तो JCB जे मृतक आहे त्याच्या रस्त्यात आडवा आलेला होता। त्याने तो काढायला सांगितला। त्यावरून त्यांच्यात शाब्दिक भांडण झालं। नंतर त्याला बोलवण्यात आलं, परंतु परत निघून गेला। परत त्याला बोलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर यामध्ये जी गन वापरली गेली आहे ती लायसन्सवाली त्याचा आता तपास चालू आहे। आता एक लायसन्स 15 देण्यात आलं होतं अशी माहिती मिळालेली आहे, पण अजून 15 तारखेला या 15 2015 मध्ये